बघू शकता ही एक्सेल शीट आहे माझ्या ग्रामपंचायतची मी तयार केलेली आहे. त्याचबरोबर हे पूर्णच्या पूर्ण एक्सेल शीट तुमच्यासाठी मी आज प्रेझेंटेशन करणार आहे. ठीक आहे. तर ई ग्राम स्वराजचा जो वार्षिकचा आराखडा असतो तो असतो ऑनलाईनचा. ठीक आहे. ऑनलाईन करण्यासाठी आपल्याला ई ग्राम स्वराजचा जो एक्सेल आहे ते त्याच्यामध्ये आराखडा तयार करायचा असतो आणि तो मंजूर केल्यानंतर पंचायत समितीमार्फत मंजूर केल्यानंतर ऑनलाईनमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करायचा. ठीक आहे. तर ही एक्सेल शीट तुम्हाला खूप महत्त्वाची उपयोगी आहे. त्याच्यासाठी आपण पहिला टॅब जो आहे तो आहे निधी उपलब्धतेचा. वार्षिक आराखडा निधीची उपलब्धता आपण इथं बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव टाकू शकता. त्याचबरोबर ग्रामसभेची दिनांक आणि ठराव टाकायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं निधीचे स्रोत जे आहेत ते वेगवेगळे दिलेले आहेत. ग्रामपंचायत स्वउत्पादन आराखडा उपलब्ध होण्यासाठी निधी जो आहे तो तुम्ही इथं तयार करू शकता. त्याचबरोबर 100% आणि 1.2 म्हणजे 120% आराखड्याची माहिती याच्यामध्ये आपण दिलेलं आहे. इथं बघा वित्त आयोग दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथं जर आकडा टाकला तुमचा तर इथं ऑलरेडी तुमचा 1.2 मध्ये तुमचा जो आराखडा आहे त्याची